नमस्कार चव्हाण साहेब. नमस्कार. आता आपलं 15 तारखेला मतदान आहे, तर आपण मराठी माणसाने कोणाला मत दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मराठी माणसांनी, मुंबईच्या मराठी माणसांनी कुणाला मतदान केलं पाहिजे? मराठी माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न होतं आणि जर त्या शिवाजी महाराजांना मानत असतील तर त्या मराठी माणसांनी हिंदुत्व टिकवणाऱ्या, हिंदुत्व म्हणतोय, सनातनी शब्द वापरत नाही, हिंदुत्व टिकवणाऱ्या पक्षांना मतदान केलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मोठे होते, बरोबर आहे ना. शिवाजी महाराजांनी मराठी राज्य निर्मिती व्हावी ही श्रींची इच्छा नाही म्हटली होती, यांनी म्हटलं होतं हिंदवी स्वराज्य व्हावी ही श्रींची इच्छा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न तर हिंदवी स्वराज्य असेल तर अशा पक्षांना आपण मतदान केलं पाहिजे की ज्यांचं म्हणणं सुद्धा हिंदवी शब्द हा त्यांच्याकडे असेल. मूळ मराठी तर मराठीतलं हिंदुत्व जाणार नाहीये, पण हिंदुस्थानचं हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाला मानणाऱ्या पक्षांनाच मतदान केलं पाहिजे आणि तेच पुढे गेले पाहिजे. कशा मार्गाने गेले पाहिजे, काय झाले पाहिजे हे मला माहिती नाही. शिवाजी महाराजांना मानताना त्यांना मतदान केलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.